तुम्ही बघत आहात जनमत मराठी। अकोले तालुक्यातील मनोहरपूर फाटा परिसरात प्रवरा नदीवरील केटीवेर येथे पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे। यातील सागर पोपट जेडगुले वय वर्ष 25 धुळवाडी तालुका सिन्नर याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अर्जुन बबन जेडगुले वय वर्ष 18 राहणार पेनगिरी तालुका संगमनेर याचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडलेला नसून तहसीलदार यांनी शोध मोहीम सुरू आहे। रेस्क्यू पथकालाही पाचारण करण्यात आले असताना धुळे येथून आलेली राज्य आपत्ती प्रतिसाद दल SDRFच्या टीम गुरुवारी सकाळी 2 बोटी घेऊन पाण्यात उतरले। मात्र पाण्याच्या भोवऱ्यात या बोटी सापडल्या व त्यात 6 जण बुडाले। बुधवारी 2 आणि त्याच्या शोधात गुरुवारी 6 बुडाले, पैकी 1 सुखरूप, 1 अत्यावश्यक, 1 व आजचे 3 मृतदेह मिळाले आहेत। 2 अजून पाण्यात आहेत। याबाबत समजते की अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक शिवारात बुधवारी वनविभागाच्या रोपवाटिकेजवळपास प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतलेले 2 तरुण पाण्यात बुडाले असून एकाचा मृतदेह सापडलाय तर दुसऱ्याचा शोध सुरू होता। धुळे येथून आलेली राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या टीम गुरुवारी सकाळी 2 बोटी घेऊन पाण्यात उतरले होते। येथे मोठा भवरा व खड्डा आहे। यात SDRFची 1 बोट पलटी होऊन शोध पथकातील 5 व स्थानिक 1 असे 6 जण बुडाले। यातील 5 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील 1 पंकज पवार सुखरूप असल्याचे समजते। दुसरा अशोक पवार अत्यावस्थ असून भांडकोळी रुग्णालयात उपचार घेत आहे। 3 जणांचे मृतदेह मिळाले। प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा या SDRFच्या 3 जवानांचे मृतदेह मिळाले आहेत। पाण्यात बुडालेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख वाकचौरे याचा व काल बुडालेला अर्जुन रामनाथ जेडगुले याचा शोध सुरू आहे। घटनेचे वृत्त कळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार वैभव पिचड, आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यास सहकार्य केले। जबाबदारी न्याय हक्काची।